ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे। कोकणातल्या जनतेच्या तर्फे रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि मी ज्या दोन विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतोय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर त्यांच्याच शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन महत्त्वाच्या घोषणा आज मी माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करणार आहे। आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ह्याची अंमलबजावणी देखील आम्ही जोरदार पद्धतीनं करणार आहोत। राज्याचा उद्योगमंत्री म्हणून 5 ठिकाणी देशात पहिल्यांदा उद्योग विभागामार्फत कौशल्य विकास केंद्र होत आहेत आणि त्या कौशल्य विकास केंद्राचं क्लस्टर करण्याचा निर्णय आज आम्ही घेतोय। आणि त्या क्लस्टरचं नाव नमो कौशल्य केंद्र क्लस्टर हे देशात पहिल्यांदा आम्ही सुरू करतोय। याच्यामध्ये 5 कौशल्य विकास केंद्र असतील। त्याच्यामध्ये एक नमो अभियांत्रिकी कौशल्य केंद्र, दुसरं नमो ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र, नमो वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र, नमो सॉफ्ट स्किल कौशल्य केंद्र आणि नमो कृषी उद्योग कौशल्य केंद्र। या 5 इमारती राज्यामध्ये नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे तयार आहेत। या तयार झालेल्या इमारतींचा उद्घाटन सोहळा आणि हा नामकरण सोहळा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लवकरात लवकर करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना आठवत असेल की एक 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही प्रत्येक मंत्र्यानं प्रत्येकाच्या विभागाचा कार्यभार स्वीकारला, त्या दिवशीपासून प्रकल्प बाहेर गेले, प्रकल्प इकडे गेले, प्रकल्प तिकडे गेले आणि त्याच्यामध्ये BDP नावाचा प्रकल्प गेला, अशा पद्धतीची बोंबाबोंब देखील करण्यात आली। आज मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे, जरी सरकारनं केंद्र शासनाच्या मदतीनं BDP प्रकल्प केला नसला तरी उद्योग विभागानं स्वतःच्या ताकदीवर हा BDP प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला। 15 दिवसामध्ये त्याची जे कोण करणार आहेत त्यांच्या समवेत MOU होऊन घोषणा होईल। परंतु तो जो प्रकल्प होणार आहे त्या प्रकल्पाला नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क हा रायगडमध्ये होतोय हे नाव ठेवण्याचं उद्योग विभागानं निश्चित केलेलं आहे। त्याच्यामुळे उद्योग विभागानं 2 सेक्टरमध्ये नमो कौशल्य विकास क्लस्टर आणि नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क करण्याचा निर्णय आजच्या दिवशी घेतलेला आहे। मी मराठी भाषेचा देखील मंत्री असल्यामुळं नमो मराठी अभियान नावानं जागतिक स्तरावर 1 वर्षाचं अभियान आम्ही राबवतोय। या अभियानामध्ये 75 प्रदेशामध्ये आंतरराष्ट्रीय मंच निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। देशामध्ये 75 बृहन मराठी मंडळं निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की 75 आंतरराष्ट्रीय मंच जे तयार होतील हे सगळेच्या सगळे मंच लंडनमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र होतं आहे त्याला संलग्न केले जातील आणि लंडनमधनं त्या आंतरराष्ट्रीय पूर्ण मंचाचं काम चालेल। असे 2 निर्णय, एक उद्योग विभागामार्फत आणि एक मराठी भाषा विभागामार्फत हा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो की सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ याची अंमलबजावणी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। याच्यामधनं आता उदाहरणार्थ मी नाशिकचं कौशल्य विकास केंद्र 15 दिवसापूर्वी उद्घाटन केलं। त्याच्यामध्ये तिथं ऑटोमोबाईल सेक्टरमधले काही ट्रेनिंग आहे, त्याच्यानंतर तिथं वायनरी फार मोठ्या पद्धतीनं आहे तिथलं ट्रेनिंग आहे, संभाजीनगरला ऑटोमोबाईलचं ट्रेनिंग होईल, याला वस्त्रोद्योगचं अमरावतीला होईल, कारण अमरावतीमध्ये PM मेगा टेक्स्टाईल पार्क आम्ही करतोय।
त्याच्यामुळे अशा पद्धतीचं ते कौशल्य विकास केंद्र आहे जी उभी आहेत त्याचे उद्घाटनं व्हायचे, त्याचं आम्ही नामकरणच केलेलं आहे. प्रशिक्षण आपण 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकतो, पण तिथल्या इंडस्ट्रीची जी रिक्वायरमेंट आहे तेवढ्या लोकांना आपण ट्रेन करणार. सर, आता तुम्ही महत्त्वाची म्हणजे घोषणा किंवा निर्णय सांगितला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ते जरा बंद करू शकतो का? आपले आपले बंद करा बघूया तुमची तर पुढे दिसतच नाही का मला. तुम्ही आता महत्त्वाची घोषणा किंवा निर्णय सांगितला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, पण आजच्याच दिवशी राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र काढलं. मे बी तुम्ही ते बघितलं असाल असं मी समजून तुम्हाला तो प्रश्न विचारतो, तर त्याच्यावरती नेमकी प्रतिक्रिया काय असणार तुमची? नाही, टीकेमुळं, एखाद्या चित्रामुळं किंवा व्यंगचित्रामुळं माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं व्यक्तिमत्व कुठं ढासळणार आहे का अशातला भाग नसतो. व्यंगचित्राकडे देखील डोळस पद्धतीनं आम्ही बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे त्या व्यंगचित्रावर न बोलता आज नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे आणि उद्योग विभागामार्फत त्यांनी जे जागतिक पातळीवर काम केलेलं आहे त्याची पोचपावती काय आम्ही मोठ्या काही गोष्टींनी देऊ शकत नाही. तर माझ्या विभागामार्फत जी कायमस्वरूपी असेट ही युवा पिढीच्या समोर राहील म्हणून कौशल्य विकास केंद्राला आपण नमो कौशल्य विकास केंद्र हे नाव दिलं. आणि जगाच्या पातळीवर विशाखापट्टणमला जे फार्मास्युटिकल पार्क आहे त्याच्यानंतर किंबहुना त्याच्यापेक्षा मोठं कदाचित दिघीला होईल, तर त्या फार्मास्युटिकल पार्कला नमो फार्मास्युटिकल पार्क असं आपण नाव दिलेलं आहे. सर, म्हणजे ठाकरे यांच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रकार काही घडलेला आहे, त्यामुळे ठाकरे सेनेचे आक्रमक झालेले आहे. नाही, त्यांनी फक्त आक्रमक नाही, आम्ही देखील आक्रमक आहोत. मुद्दा असा आहे की महासाहेबांचं व्यक्तिमत्व हे किती मोठं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या फक्त शिवसैनिकांच्याच महासाहेब नव्हत्या, तर महाराष्ट्राच्या महासाहेब होत्या. आणि अशा महनीय व्यक्तीच्या पुतळ्यावर अशा पद्धतीनं नीचपणानं कोणी हे कृत्य करणं हे योग्य नाही. त्याच्यासाठी काय फक्त त्यांनीच आक्रमक नाही, आम्ही देखील आक्रमक आहोत. मी देखील स्वतः CPNशी बोललेलो आहे, राज्यमंत्री देखील बोलले, स्वतः एकनाथ शिंदेसाहेब देखील बोलले. त्याच्यामुळं त्यांच्यावर असलेलं प्रेम हे कुठेही कमी होणार नाही, परंतु ही प्रवृत्ती कोणाही शोधून काढली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. सामनातल्या अग्रलेखामध्ये आज असं म्हटलंय की नरेंद्र मोदींनी इतिहास घडवण्याची संधी गमावलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी जो शिवसेना फुटली त्याचा रेफरन्स दिलेला आहे किंवा आणि कालखंड किल्लरपणात घालवला अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलेलं. काय फरक पडतो? वाचणार कोण? मुद्दा हा आहे ना. मी उद्या माझं मुखपत्र काढेन आणि मी काही लिहीन, तुम्ही वाचलं पाहिजे, जनतेनं वाचलं पाहिजे, त्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. त्या लेखाचा परिणाम जर जनतेवर होणार असेल, माननीय लोकमान्य टिकाणी केसरी सुरू केला, त्याचा परिणाम लोकांवर झाला ना. वंदनीय बाळासाहेब ज्यावेळी लिखाण करायचे, वंदनीय बाळासाहेबांची मुलाखत ज्यावेळी असायची त्यावेळी सामना वाचला जायचा. आता कोण वाचतं? उलट टीका आमच्यावर करतात, मोदी साहेबांवर करतात आणि ॲडव्हर्टाईज आमच्याकडनं घेतात. अनेक उदाहरणं देतो मी. पण तुम्ही जाहिरातीचा विषय म्हटलात म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या जाहिराती दिलेल्या आहेत ते सामना सोडून सगळ्या वृत्तपत्रांना दिलेली आहे. त्या जाहिरातीची सध्या चर्चा आहे मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. तर पण सामनाला का द्यावी हा पण प्रश्न आहे ना. विकतची बदनामी का घ्यावी असा कदाचित विचार असेल. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतो मी, 15 दिवसापूर्वी किंवा 1 महिन्यापूर्वीची ज्या नारायण राणे साहेबांवर सामनामधनं टीका होते, ज्या निलेश राणेंवर सामनामधनं टीका झाली, ज्या नितेश राणेंवर सामनामधनं टीका झाली, त्याच सामनानं नितेश राणेंच्या खात्याची ॲडव्हर्टाईज घेऊन अर्धा पेज छापली. म्हणजे नक्की यांचं धोरण काय? ॲड आमची चालते तेव्हा आम्ही संविधानिक आणि ॲड गेली की आम्ही घटनेला धरून नाही. हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला कळतं आणि त्याच्यावर मोदी साहेबांवर काय लिहून काय परिणाम होणार आहे? जगानं ज्या माणसाला स्वीकारलं, जगामध्ये गेल्यानंतर ज्याची महती आहे, त्याच्यावर इथं सामनामध्ये लिहून स्वतःचं समाधान करून घेण्यापेक्षा दुसरं काही होणार नाही. सर, अजित पवारांनी कुठेतरी टोला लगावलाय की आम्हाला दिल्लीच्या परवानगीची गरज नाही, आपले आपण ठरवणार अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावलेला आहे मित्र पक्षाने. संभाजीनगर कोणाला टोला लगावाला कोणाला? साधारणपणे त्याचं असं होतं की जी उमेदवारी म्हणजे सरकार नाही, मला प्रश्न विचारताना कुठच्या पक्षाला टोला लगावला असं मित्र मग भरपूर आहेत. आठवले साहेबांचा मित्रपक्ष आहे, कवाडे साहेबांचा मित्रपक्ष आहे. कोण? त्यांना त्यांच्या
महाविकास आघाडीबद्दल ते बोललेत की महायुतीबद्दल बोलले? त्यांचं म्हणणं असं आहे की जी काही उमेदवारी ठरवायची आपल्या पक्षाची म्हणजे साधारणपणे दादांच्या पक्षाची बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेसची ती ठरवण्यासाठी आपल्याला दिल्लीला जाण्याची गरज नाही. हा टोला कुठच्या पक्षाला मारला असं तुमचं म्हणणं आहे? आम्ही मित्र पक्ष म्हणतो म्हणजे कोण नाही तिथले असं कोण मला त्याच्यावर मी उत्तर देणार ना. शिवसेना अजित दादा बाबा अमुक अमुक पक्षावर त्यांनी टोला मारला, मग मी बोलतो ना. साधारणपणे तर रोग असा होतो भाजप असेल शिवसेना असेल म्हणजे शिवसेना, आठवले गट नाही, शिवसेना तर शिवसेनेचं नेतृत्व इथंच आहे ना, मुंबईतच राहतं. मग आता उरलं कोण? मग मला असं वाटतं की मला माहीत नाही त्यांनी कोणाला टोला मारला ते, तर त्यांनी हा टोला कदाचित दुसऱ्यांना मारलेला असेल. आमचा तर पक्ष इथंच चालतो, शिंदेसाहेब इथेच आहेत महाराष्ट्रातले. म्हणून मी तुमच्याकडनं माहिती घेतो की नक्की तुम्हाला असं काय वाटतं की कुणाला टोला मारला. तो रोग साधारणपणे आम्ही म्हणतोय की असा असू शकतो. सत्ताधारी पक्ष जे सत्तेत आहेत सध्या, पण आमच्यावर कसा काय असू शकतो जर नेतृत्व आमचं महाराष्ट्रातलं आहे? पण ते दिल्लीमध्ये जातात म्हणून असेल कदाचित. व दिल्लीमध्ये जाऊन मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात, अमित शहा साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. राहुल गांधींनी दाखवलेला पिक्चर 6व्या रांगेतनं बघत नाहीत, बरोबर ना? एवढी शिंदे साहेबांवर वेळ आली नाही म्हणून मी त्यांना विचारलं. दिल्लीतनं आमचे निर्णय होत नाहीत. मला आता उद्योगमंत्री कुठे केलं? दिल्लीला नाही जावं लागलं, मला शिंदे साहेबांनी केलं. भरत गोगावले साहेबांना मंत्री कोणी केलं? शिंदे साहेबांनी केलं. त्याच्यामुळे नक्की तुमचा रोग कोणाकडे आहे ते मला कळत नाही, ते मी संभ्रमावस्थेत. साहेब, महसूल तंत्रज्ञानामध्ये आपण म्हणाला की जे अधिकारी जनतेची कामं करतील त्यांच्याशी पाठीशी राहील, जे अधिकारी जनतेच्या पाठीशी राहणार नाही त्यांना काय ढोस काय म्हणत नाही असं शब्द वापरतो. डोस नाही, मी असं म्हटलं की जे अधिकारी जनतेबरोबर राहून काम करतील, जनतेला मान सन्मान देतील, जनतेची कामं करतील, त्यांच्यासोबत पालकमंत्री म्हणून मी आहे. त्यांची कोणी बदली करण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी तुमच्यासोबत आहे. परंतु जे जनतेला त्रास देतील, जनतेची कामं करणार नाहीत, त्यांनी वेळीच चांगलं वागायचा निर्णय घ्यावा. साहेब, आज मंगल प्रभात लोढा आणि राज ठाकरे यांची भेट झाली. एकंदरीत आलं तर कबूतर खाण्यावर देखील चर्चा नाही. पुढे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली ती आता समोर येते सूत्रांकडून, आणि त्याच्यावर आता सध्या उदाहरण आलेलं आहे चर्चा. मला खरं तर कोण कोणाला भेटतंय आणि कोण कुठं काय चर्चा करते हे माझ्यासमोरच समोर आहे. आता लोढा साहेब राज ठाकरेंना भेटले, काल त्याच्यावर स्वतः भाष्य केलं मुंबईमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी. मुख्यमंत्री महोदय भाजपाचे सर्व आहेत, तर लोढासाहेब काही कामासाठी भेटले असतील मला माहिती. सेवा पंधरवडा निमित्त एका गोष्टीकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. ती गोष्ट म्हणजे आपले नमुना 14चे दाखले, जे 70 वर्षाच्या आधीचा ज्यांचा जन्म आहे, 70च्या आधीचा, 1970च्या आधीचा, तर ते जे नमुना 14चे दाखले ज्या वयोवृद्धांना मिळतात, तर त्यांचं बारकोड जे व्हेरिफिकेशन करावं लागतं आधार कार्ड अपडेशनसाठी, आणि त्याच्यानंतर मग त्यांना विविध योजनांचा लाभ मिळतो. पण मग नमुना 14मुळे त्यांना तो बारकोड मॅडम व्हेरिफिकेशन कदाचित तुम्ही नव्हता वाटतं कार्यक्रमाला. मी माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं, होते कार्यक्रम. मी असं सांगितलं की सेवा पंधरवडा, नमो सेवा पंधरवडा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवला जाणार नाही. नमो सेवा वर्ष असं आम्ही राबवलं जाणार. कारण 15 दिवसानंतर तुमची ही यंत्रणा जर थांबणार असेल तर मी सहमत नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना 365 दिवस जनतेला सेवा मिळावी ही प्रामाणिकपणाची जशी त्यांची भावना आहे तशी प्रत्येक कर्मचाऱ्याची असली पाहिजे, अधिकाऱ्याची असली पाहिजे. म्हणून नमो सेवा वर्ष आम्ही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या वर्षामध्ये पंचायत समितीच्या स्तरावर जाऊन जसं आम्ही शासन आपल्या दारी जाऊन सर्टिफिकेट्स किंवा काय देत होतो, तसं प्रशासनातील यंत्रणा तयार करावी, आराखडा तयार करावा, मला दाखवावा आणि त्याचं कामकाज सुरू करावं असं मी निर्देश दिले. म्हणजे नमुना 14 नुसार आपल्याला त्याच्यावरती बारकोड व्हेरिफिकेशन सगळे जेवढे दाखले आहेत ते पंचायत समितीच्या स्तरावर देणार. पंचायत समितीच्या स्तरावरती बारकोड व्हेरिफिकेशन होतं, पण तहसीलदार स्तरावरती होत नाही. हा मुळात मुद्दा आहे. तुम्ही कार्यालयाचं मी कॉम्बिनेशन नाही सांगत आहे. पंचायत समितीच्या स्तरावर जाऊन ते पंचायत समिती आणि तहसीलदार यांच्यामध्ये काही जर एक वाक्यता नसेल तर त्यांनी ती एक वाक्यता करायची आणि तिथं दाखला द्यायचा आहे. पंचायत समितीच्या स्तरावर दाखले दिले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर माहिती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं शेखर निकम यांनी म्हटलं कार्यकर्ता मेळाव्यामध्ये. शुभेच्छा आहेत त्यांना. साहेब, उलट चांगलं आहे ना, आम्हाला जास्त आमच्या जागा वाढतील, आम्हाला जास्त उमेदवार उभे करता येतील. सर, प्रत्येक वेळी आपण महायुती होणार म्हणून सांगताय, पण भाजपकडून याबाबत कसलीच प्रतिक्रिया येत नाही. आजही परत सांगतो की महायुतीनंच लढणार. आणि शेखर निकम सर असं बोलले जर असतील तर आघाडी झाली नाही तर स्वबळावर लढणार. स्वबळावर लढलं त्यांना ज्या काही जागा मिळणार होत्या तर शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील ना.
कार्यकर्त्यांना नाही मिळेल. पण महायुतीने लढणार असं म्हणतात आहे. पण तुम्हाला जर समाधानकारक जागा दिल्या तर लढणार कोणाला? शिवसेनेला. आम्हाला देणार, म्हणजे समाधानकारक तुम्हाला जागा मिळाल्या तर तुम्ही लढणार महायुतीला, आम्हाला देणार. किंवा त्यांना कमी जास्त झालं तर ते स्वभाव लढणार. मोरे साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये 11च्या 11 जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे आहेत. राजापूरमध्ये 6चे असणार नाही, त्याच्यात आम्ही बघू. पण आम्हाला देण्याचा प्रश्न येत ना, आम्ही देणार हो. मग तेच त्यांना समाधानकारक नाही मिळाल्या तर ते मग त्यांचा विषय ना, आम्ही द्यायला तयार आहोत. पण त्यांचं समाधान होईल असे नाही. जसं भाजपा काही ठिकाणी मोठा पक्ष आहे, ते आम्हाला सामावून घेणार आहे, तसं रत्नागिरीमध्ये शिवसेना हा मोठा पक्ष आहे, आम्ही भाजपाला सामावून घेऊ ना. संगीता तावडे पण महायुती होणार. हां, संगीता तावडे नामक एका महिलेचा लाडकी बहिणीचा अर्ज जो आहे तो रद्द करण्यात आला आहे. आणि त्याला कारण देण्यात आले की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, मात्र तिची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. मोलमजुरी करून जगणारी महिला आहे, मात्र तिच्यावर शेरा मारताना अर्ज रद्द जातो 4 चाकी असल्याचं. जर तिची परिस्थिती हालाकीची असेल, मला ते प्रकरण द्या, आणि ती खरोखरच तिच्याकडे 4 व्हीलर नसेल तर तिला तातडीनं पुन्हा एकदा ते 1500 रुपये चालू केले जातील. रत्नागिरी त्या जिल्ह्यात कमिटीचा अध्यक्ष मी आहे. हां, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याच महिला समोर आलेल्या आहेत नाही. की ज्या आहेत सर व्हेरिफिकेशन. माझ्याकडे दोघींची नाव आहेत. द्या ना. बाई दोघी म्हणजे मॅडम बऱ्याच नाही होत. नाही पण मग जे काय आमच्या प्रशासनाकडनं काय 50 असतील, काढा ना. मी सांगतो तुम्हाला आकडा, म्हणजे मी आर्ग्युमेंट करत नाही, माझ्यापेक्षा कदाचित माहिती असेल आपल्याकडे. पण मला जी माहिती आहे त्याच्यातनं ज्या काही 32,000 कमी झालेल्या आहेत, त्याच्यातनं 2 किंवा 3 किंवा 10 किंवा 100 म्हणजे छोटा आकडा आहे. अनावधानानं आमच्या अधिकाऱ्यांकडनं होऊ शकतं, मी नाकारत नाही. तुमच्याकडे असेल तर मला द्या, आपण खात्री करून त्यांना परत सुरू करू ना. आता 54,000 झाला. जो काय असेल तो. बरं, आता मुलांना शाळेच्या मुलांना आधार कार्ड अपडेट करायचं आहे. आज केंद्र अशी आहे, रत्नागिरी शहरात एक मच्छी मार्केट असेल किंवा तहसीलला कार्यक्रम असेल, प्रचंड गर्दी असते. बाकी ठिकाणी काय काम महाई सेवा. तर शाळेमध्ये कुठेतरी काय होतं, मुली सकाळी महा ई सेवा केंद्र आहे, त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून मी घेतलेला आहे. आता सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे 30-32 होतील, त्याच्यानंतर अजून 40 होतील, असे 101 अरे मी त्यांना विचारलं होतं की महा ई सेवा केंद्रात मिळते का तुम्ही म्हणाले तर आपण शाळेमध्ये कॅम्प घ्यायला लावू. आजच सांगतो ना, सगळ्या शाळांमध्ये आधार कार्डचे कॅम्प करून आपण करायला सांगतो. आता जे मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला जे हे सर्टिफिकेट दिले जातात ते साधारण नव्या GR प्रमाणे आहेत की कसं सध्या वाटप सध्या सुरू आहे, चालू आहे सध्या तिकडे मराठवाडा? नाही, नवा असू दे किंवा जुना GR असू दे, ज्याला द्यायचं आहे मराठा कुणबी त्याला ते देतात. आज पण काहीतरी दादाने तिथं वाटप केलं असं बातमी बघितलं. सर रत्नागिरीमधून नाही ना कोणाला? नगण्य आकडा. ते पण कसे आहेत की सह्याद्रीचा घाट जो आहे, उदाहरणार्थ चिपळूण, कोयनाकडचे तिकडे पश्चिम महाराष्ट्रातली जी आहेत टच आहेत, त्यात 3-4 लोकांना असं काहीतरी आहे. कुठची एवढीची कुठं जाहीर व्हायचं काय राहिलं? होतील ना, त्याला प्रोसिजर आहे, होतील ना 7-8 दिवसात 10 दिवसात. असं फक्त एक संभाजीनगरचा प्रश्न आहे टाकल्यानंतर की एका शेतकऱ्यानं महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या केली, म्हणजे ते विहिरीमध्ये उडी मारून. साधारणपणे हे प्रकरण किंवा या संदर्भात सरकार म्हणून किंवा मंत्री आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये काही लक्षात घातलं जाणार आहे किंवा कशा पद्धतीने करायचं? असा प्रकार घडला असेल तर नक्की लक्ष सरकार घालणारच ना. शेवटी ही दुर्दैवी घटना आहे, कशासाठी झालं काय झालं याची चौकशी होईल, आणि अधिकाऱ्यांच्या समोर प्रकार जर घडला असेल दुर्दैवी आहे, ती चौकशी केलीच पाहिजे. आणि लांजाचा डम्पिंग ग्राउंडचा विषय 34 लांजा डम्पिंग ग्राउंड भास्करांनी कधी रस्ता रोखण्याचा इशारा दिला आहे, प्रशासन लक्ष देत कशाबद्दल? डम्पिंग ग्राउंड नाही काय डम्पिंग ग्राउंडचं काय? तिथे तो विषय झाला, जागेचा विषय ना. त्याच्यानंतर पहिली गोष्ट एखादं आंदोलन हे नागरिकांचं असावं या मताचं नाही, त्याला पक्षीय स्वरूप लावू नये. बरोबर आहे. मी स्वतः पालकमंत्री आहे, तिथे किरणबाई आमदार आहेत, त्यांच्यावर अनेक बैठका झालेल्या आहेत, माझ्यावर अनेक बैठका झाल्या आहेत. आकसापोटी कुठचं काम करू नये या मताचं मी आहे, आणि नगरपंचायतीची निवडणूक आली म्हणून कोणी करू नये या मताचं मी आहे. प्रशासन लक्ष देत नाही म्हणजे तिथे बाबर म्हणून आहेत, मला वाटतं बाबर, त्यांनी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं की प्रत्येक गोष्ट DPR करायचाच नाही, DP करायचाच नाही, असं होत नाही. माझ्याशी चर्चा करावी,
आमदारांशी चर्चा करावी त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय याला रंग दिला जात असतो असं मला वाटतं. आहे की नाही मला माहीत नाही. सर, मोदी साहब के नेतृत्व में आप काम कर रहे हैं, तो उनके जन्मदिन के अवसर पे आपका कैसा अनुभव रहा है उनके साथ, और क्या शुभकामनाएं देना चाहेंगे? नहीं, उनको शुभकामनाएं तो है ही, लेकिन उनके जन्म के दिन पे हमने इंडस्ट्री डिपार्टमेंट से 2 बहुत अच्छी योजनाएं हमने जाहिर की है. वो एक नमो कौशल्य विकास क्लस्टर और नमो हाईटेक फार्मास्यूटिकल पार्क, और मेरे पास जो दूसरा एक पोर्टफोलियो उसका नाम है मराठी लैंग्वेज. तो नमो मराठी अभियान, ऐसा एक हम अभियान पूरा ये साल चला रहे हैं. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.